ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में। निसर्गाला आमच्या अध्यात्माने देव मानलं आहे. इतकंच नाही तर भगवान विष्णूचा पहिला अवतार हा मत्स्य अवतार मानला जातो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे जे भेटी जे भूत होते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. म्हणजे प्रत्येक चराचरामधील जो जीव किंवा घटक आहे त्याच्यात देव आहे आणि ही आपली संस्कृती सांगते. तर ह्या संस्कृतीचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आणि याच्यासाठी पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी यांचं वाटा तर खूप मोठं आहे. आपल्या भागातील वृक्षप्रेमी अरुणजी पवार इथे उपस्थित आहेत, त्यांनी देखील थोड्याशा शुभेच्छा द्याव्यात असं मी विनंती करतो. सर्व मित्रपरिवार, तसं म्हणजे अण्णांचं एकट्याचं नाही, आपल्या सर्वांचंच कौतुक करायला पाहिजे. कारण हा विषय अत्यंत खूप गंभीर महत्त्वाचा आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं आता हे पाहिल्यानंतर आपण नदी म्हणतो, पवना नदी, इंद्रायणी, पण तसं पाहिलं तर हे एक प्रकारची गटारगंगाच आहे. कारण प्रशासनाचं काही आरोग्य खाते आहे. आता आपल्याला कोणाला ह्याच्यात नावं नाही ठेवायचं, पण हेच आरोग्याला माणसाला घातक आहे. कारण हे जे पाणी ते डायरेक्ट आपल्याला उजनीला जातं आणि उजनीचा आत्तापर्यंत जे रिपोर्ट आहे आरोग्यवाल्यांचा ते 100% घातक म्हणून सांगितलेलं आहे. पाणी प्यायलासुद्धा वापरू नका म्हणून, त्याच्यामुळे कॅन्सर होते तिथे झाले. पण त्याच्याकडे कोणीच पाहत नाही. कारण ह्याच्यामध्ये काय झालं आहे, नेटवर्किंगमध्ये सगळेच पळायला लागलेले. आरोग्य खातं असेल, समाजसेवक असतील, जनता असेल, फक्त पळायला लागले. आपण का पळतो, काय करतो, देशाची हानी होते, पृथ्वीची हानी होते, गंगा महेची हानी होते, याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. फक्त एखाद्या ठिकाणी आता आपण सगळं एवढं निवेदन दिलं, उद्या काय होईल, एक फॉर्मॅलिटी म्हणून 3-4 अधिकारी येतील, कुठं तर पावडर टाकतील, एखादे 10 कर्मचारी लावतील, फक्त ते उद्यापुरतं होईल. त्याच्यानंतर परत 365 दिवस हे असंच चालत राहणार आहे. तर काय आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक आपलं चांगलं परिवर्तन, हा कार्यक्रम जे खूप अत्यंत स्तुत्य आहे. तर आपण सर्वच मिळून ज्यांना ज्यांना वेळ आहे, शक्य त्याने आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, जे जे खात्याचे आपण त्यांना जेवढं काही 8-10 जण आहेत, चांगले निवेदन तुमच्या अभ्यासाप्रमाणे सगळे जाणकार आहात, आपण सर्वजण मिळून निवेदन देऊ. पर्यावरणाचा ती ऱ्हास होत चाललेला आहे. वृक्ष लागवड असेल, जे गंगामय असेल, आपण सर्व मिळून चांगलं एक देश हितासाठी, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, उद्याच्या पिढीसाठी आपण चांगलं काम करूया असं बोलतो. एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो. हे दिवशी की माझी घर अशी मॅच मती द्यायची इथून ही या भावनेने जर विश्वाकडे पाहिलं, निसर्गाच्या चराचराकडे पाहिलं तर या असं पर्यावरणाची हानी होणार नाही. परंतु इतका असा विचार आजकाल कोणी करत नाही. त्यामुळे असा विचार करणारे या खूप संवेदनशील लोक खूप कमी आहेत. त्यातील एक ज्येष्ठ साहित्यिक सुकांजी चौगुले याविषयी काय म्हणतात आपण बघूया. श्रद्धांजली अर्पण करणं याचा अर्थ असा की त्या सूक्ष्म जीवांपासून, पृथ्वीच्या चक्रामध्ये किडामुंगींपासून जे काही जीव आहेत, सजीव आहेत, त्यांच्याप्रती असलेली आपली संवेदना, भावना व्यक्त करणं हा महत्त्वाचा भाग आहे. कुंभारजींनी खूप सगळं पौराणिक दाखले ते सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे मी फारसं बोलणार नाही. फक्त एवढंच सांगतो की आज हे नदीचं रूप आपल्याला दिसतं आहे, पण पिंपरी चिंचवड शहर हे पवनेखाटी वसलेलं शहर आहे. म्हणजे अगदी चिंचवड, थेरगावपासून जर पुनावळेपासून घेतलं तर सांगवीपासून ही सगळी गावं नदीच्या काठी आहेत. आणि 65-70पर्यंत, हे 70 काळ बघा की 70पर्यंत या नदीचं पाणी पीत होतं. म्हणजे त्याची गुणवैशिष्ट्ये होती. आणि दूषित पाणी जसं व्हायला लागलं तसा हा मासा नामशेष व्हायला लागला. आणि मग तो नामशेष होऊ नये यासाठी टाटा उद्योग समूहाने प्रयत्न केले. लोणावळ्याला टाटाचं धरण आहे, खाजगी धरण आहे. त्या धरणाच्या म्हणजे धरणाच्या भिंतीलगत सेंटर आहे ते की महसेर अंडी उत्पादन, आणि तिथं जाता येत नाही, प्रायव्हेट आहे सगळं ते. पण मी टाटा उद्योग समूह कोट्यवधी रुपये खर्च करतो आहे. म्हणजे कधी योग आला तर आपण ते बघायला जाऊया. इतकी उत्तम आहे काम आहे त्यांचं. तर अशा पद्धतीनं माशाच्या प्रजाती संपतायत, म्हणजे ज्या चांगल्या आहेत त्या संपतायत. ही सगळ्यात प्रदूषणाची वाईट गोष्ट आहे. आणि या प्रदूषणात वाढणाऱ्या वन्यजीवांची किंवा वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांची, जलचरांची संख्या वाढते. आणि ते आहारात आल्यावर म्हणजे विष खाऊन जगणारा मासा, तो मासा आपल्या पोटात गेला तर विषारी घटक शरीरात वाढणारच आहेत. त्यामुळं घडतंय कसं, नुसतं पर्यावरण बदलत नाही, त्या पर्यावरणावर जगणारा
प्राण्यांचा समूह बदलतोय, पण ते आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि म्हणून माणसाचं जगणं अधिक सुंदर, चांगलं आणि उत्तम करायचं असेल, आरोग्यपूर्ण करायचं असेल, तर माणसाचं जगणं ज्या निसर्गावर अवलंबून आहे तो निसर्गसुद्धा तितकाच सुंदर, चांगला, उत्तम असणं गरजेचं आहे. वृत्तपत्राचं नाव आहे. सुमारे 24 वर्षापासून ते समाज प्रबोधनाचं काम करत आहेत आणि हा त्यांचा प्रभाव अगदी दिल्लीपर्यंत जातो, म्हणजे अगदी संसदेमध्ये जातो, सगळ्या ठिकाणी जातो. मछली बोले आपल्या पिलाला, मछली बोले आपल्या पिलाला, खेळ बाळा तू तळाला. मछली बोले आपल्या पिलाला, खेळ बाळा तू तळाला, वर जाशील तू जग बघण्याला, तर व्यर्थ लागून जाशील गळाला. किंवा यानं आणि तिचे बांधव सगळे तर मृत पडले, तर ते कुणाला सांगणार. मला वाटतं कदाचित हा जगातला पहिलाच प्रयोग असेल. हे जलचर जे आहेत, आता यांनी सांगितलेलंच होतं की भगवान विष्णूचे जे 10 अवतार आहेत त्याच्यातले 2 अवतार जलचर आहेत, मत्स्य अवतार आणि कूर्म अवतार. आणि त्याच्यातला हा जो पहिला अवतार होता मत्स्य अवतार, त्या पहिल्या अवताराला आता सांगितलं तसं की आपण संपवण्याचा प्रयत्न करतो, सगळं जगभरातच ते चाललेलं आहे. या मत्स्य अवताराची कथा अशी होती की हैगिरू आणि शंख, हैगिरू तथा शंख नावाचा एक असुर होता. आणि या असुराने काय केलं होतं की तो इतका दुष्ट होता, त्याचा दुष्टपणा वेगळा होता. जसं आपण तुकाराम महाराजांच्या काळामध्ये पाहिलं, त्याची गाथा इंद्राणीमध्ये बुडवली होती. त्या हैगिरीने काय केलं की त्या काळातले जे सगळं ज्ञान होतं, पुराण कथा होत्या, पुराण होतं, 4 वेदांच्या रूपाने होतं, ते वेद त्यांनी समुद्रामध्ये नेऊन दिले. असा दुष्टपणा त्यांनी केल्यावर सगळ्यांना चिंता पडली. आणि त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा भगवान विष्णूने यदा यदाशी धर्मस्य या पद्धतीनुसार पहिला अवतार माशाचा घेतला आणि माशाच्या रूपातून ते वेद बाहेर काढले. तेव्हा हे सगळे आपल्याकडे पुढे जगाला आले, त्याचा उपयोग झाला. डोंगर असतील, दरे असतील, नद्या, खोऱ्या सगळं आहे, याच्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. दासबोधात आपण वाचतो, पाल म्हणते माझं घर आहे, माशी म्हणते माझं घर आहे, सगळे जीवजंतू म्हणतात आमचं घर आहे. तेव्हा ही नदीसुद्धा आपली एकट्याची नाही आहे, त्या जलचरांची आपली आई नदीची आहे. नदीला आपण माता मानतो, वरदायिनी मानतो. आणि त्याच नदीची आज काय अवस्था होते आपण पाहतो. सासवडला किंवा त्या काळातल्या नगरपालिकामध्ये गटारं उघडी असायची, आता बंदिस्त आहेत. त्या उघड्या गटारामध्ये सुखैनैव आपण पाहायचो किडे वळवत असायचे. म्हणजे त्या जीवाला ती जरी घाण पाणी असेल ते फक्त सांडपाणी होतं. त्या काळात काय होतं की साबण किंवा हे जे डिटर्जंट होते त्यांचं प्रमाण एवढं नव्हतं. सामान्य तुम्हाला आठवत असेल आपल्या लहानपणी 501 बार, चावी बार, बहराचा साबण असे साबण होते की जे कमी केमिकलचे होते. पुण्याला दत्त मंदिराजवळ घरगुती बनवले साबण काळ्या रंगाचे मिळायचे. त्या साबणाने लोक कपडे धुवायचे, कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीचं. आज आपण पाहतोय जिकडे तिकडे सगळी जी डिटर्जंट आहेत किंवा इतर कंपन्या ज्या सगळा मारा करतात ती सगळी उत्पादनं आपण आणतो. खरंच त्याची गरज आहे का, याचा आपण सामान्य नागरिकांनी सुद्धा विचार करायला लागतो. त्यामुळेच हे सगळं होतं. तर याचं एक कारण असं आहे की ही जाणीव जागृती आपल्यामध्ये पण आहे. सुरुवात मासे एक फार मोठं काम करतात. आपल्याकडे मला असं वाटतं 50% तरी लोक मांसाहारी असतील आणि त्यात समुद्राच्या काठी राहणार जे लोक आहेत त्यांचं तर अन्न मासे हेच आहे. जर विचार करा, या असं पाणी जर असेल, मासे जर सगळे खराब झाले त्यांना खायला कुठून मिळणार. आणि जर सगळे जर शाकाहारी झाले तर आपल्याला मेथीची भाजी 1000 रुपयाला दिली तरी मिळणार नाही. साधा हा विचार आहे. कोणाला मिळणारच नाही ना, शाकाहार पुरणारच नाही. आज तर सगळ्या आपल्या पुण्याच्या आसपासच्या सगळ्या चांगल्या काळ्या घोर जमिनी तिथे टोलेजंग इमारती उभारतात. मला असं वाटतं की विष्णूने एक अवतार घ्यावा, या माशाच्याच पोटी पुन्हा अवतार घ्यावा, त्यानं सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी. सद्गुरू वामनराव पैंची जी प्रार्थना आहे त्याच प्रार्थनेने मी माझ्या वाणीला विराम देतो. हे ईश्वरा, सर्वांना बुद्धी दे, सर्वांना आरोग्य दे आणि सर्वांचंच कल्याण करू, जेणेकरून माशांचं कल्याण झालं तर आपलंही कल्याण. धन्यवाद. ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में,
कोई जाने ना ओ रे दोन्ही शहराच्या मधून गेलेल्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा 2 ठिकाणचा मला अनुभव आहे. त्या नदीच्या पुलावरून जात असताना मला कारणीभूत सगळेच आहेत. एक घटक आहे असं नाही, सगळेच आहेत. शासन आहे, माणसं आहेत, कारखाने आहेत, उद्योगधंदे आहेत, हे सगळेच आहेत. आपण ह्या ठिकाणी नुसते कागदी घोडे राखून जमणार नाही. याच्यासाठी काहीतरी आपले कार्यक्रम टाकला पाहिजे. अशा प्रकारे भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन किंवा महापालिका एखादा एक विषय घेऊन तो पंचवार्षिक योजना राबवते. तसं आपल्या इथं अशी एक पंचवार्षिक योजना राबवली पाहिजे की देशातल्या सगळ्याच नद्या ह्या संपूर्णपणे शुद्ध व्हायला पाहिजे. हे अजिबात होतीसुद्धा कामा नाही. आताच मामाने सांगितलं की 1967 ते आले आणि ह्या नदीचं पाणी पित होते. मी 1980ला इथं आलो. 1980 पासून 84पर्यंत ह्या नदीमध्ये पोहोच काही वेळ लागला होत होतं आणि जाताना बकेट भरून बसावर घेऊन आम्ही घरी जायचो आणि तेच आम्ही स्वयंपाकाला आम्ही काय केलं होतं. हे खरं आहे. सगळेजण जवळपास माझ्या वयाचे आहेत. सगळ्यांचा हा अनुभव आहे. त्याच वयाचे आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या गोष्टीसाठी पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून किंवा नदी शुद्ध करणे 2023ला कृष्णा नदीमध्ये सुद्धा असे मासे मृत्यू झाले होते आणि पंचगंगेमध्ये सुद्धा मला वाटतं जानेवारी 23ला कृष्णाला होते आणि पंचगंगेला मार्चमध्ये झालं होतं अशी घटना. तर त्यावेळेस त्याची कारणं त्या ठिकाणी सांगितलं की कारखान्यातून येणारं जर रासायनिक पाणी ते शुद्ध करून न येता विक्रिया करून न येता त्यामुळे नदीमध्ये सोडलं आणि त्याच्यामुळे ते मासे मृत्यू झाले. तिथं जवळपास लाखो मासे मेले होते. त्यानंतर आभार होतील अण्णा 2 आभार मानतील आणि बसायदानाने सुरुवात असं पवनामाई काठावर मृत माशांचा सडा. पवनामाई काठावर मृत माशांचा सडा. कुणी कशासाठी का मुक्यांचा घेतला प्राण, काय होता त्यांचा गुन्हा. कुणी कशासाठी का मुक्यांचा घेतला प्राण, काय होता त्यांचा गुन्हा. का घातले त्यांना विष पवनामाईच्या पोटात. जन्मले वाढले लहानाचे मोठे झाले. खांद्यावर खेळले. काय वाटलं असेल पवनामाईला, किती दुःख झाले. का नाही विचार केला, या चुकीला माफी नाही. शिक्षाही होणार आहे, शिक्षाही होणारच आहे. पवनामाईच्या काठावर मृत माशांचा सडा. कुणी कशासाठी का मुक्यांचा घेतला प्राण, काय होता त्यांचा गुन्हा, काय होता त्यांचा गुन्हा. विलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या वतीने मला वाटतं जगातील हा पहिलाच उपक्रम असेल की माशांसाठी किंवा जलचर प्राण्यासाठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचे वृक्षमित्र अरुण पवार असतील किंवा आमचे गांधलीकर असतील किंवा सर्वच आपले विविध संस्थांचे पदाधिकारी आलेत. सर्वांचं मी मनपूर्वक दोन्ही संस्थांच्या वतीने आभार मानतो. अविश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मद द्यावे पसाय दाने. जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकल मंडळी. ईश्वरी मांडियाळी बोल मंडळी. भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड ते तापहीन. सदा सज्ज सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजितो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. श्लोकिये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणेसी विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओ
नदिया चले चले रे धारा, नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा। तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा। जीवन कहीं भी ठहरता नहीं है, जीवन कहीं भी ठहरता नहीं है। आधी से तूफान से डरता नहीं है। तू न चलेगा तो चलते ही राहें, तू न चलेगा तो चलते ही राहें। मंजिल को तरसेंगी तेरी निगाहें, तुझको चलना होगा। रुका फिर गया वो भंवर में, नाव तो क्या बह जाए किनारा। नाव तो क्या बह जाए किनारा। बड़ी ही तेज समय की है धारा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा। नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा। तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा। ताल मिले नदी के जल में,